आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय मतदानाचा आपला हक्क बजावताना उमेदवार सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावण्याकडे सर्वच उमेदवारांचा कल असतो। मात्र 10 मिनिट या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला थोडासा उशीर झाला आणि नेमकं काय झालं ते जरी अद्याप पुढे आलेलं नाही। मात्र असं सांगितलं गेलं की मशीनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड जो आहे तो झाला असल्याची माहिती सध्या सांगितली जात आहे। एकंदरीत दृश्य बघितलं तर सहपरिवार जे आहे ते या ठिकाणी पारवे कुटुंब या ठिकाणी मतदान करायला आलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे। हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी पाहू शकतो हे संपूर्ण परिवार सहकुटुंब या ठिकाणी आलेले आहे। मतदानाला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी ते मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं होतं आणि या ठिकाणचे हे पहिले मतदार आहेत जे या ठिकाणी मतदान करत आहे। आणि यास पंडित नेहरू ही शाळा आहे, परसोडी हा परिसर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो हे संपूर्ण मतदान सुरू आहे आणि एकंदरीत जर चित्र बघितलं तर सहपरिवार या ठिकाणी आलेले आहे। ते दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो हे संपूर्ण कुटुंब आणि स्वतः महायुतीचे जे उमेदवार आहे राजू पारवे या ठिकाणी मतदान करत आहे। थेट दृश्य दाखवण्याचा प्रयत्न जी24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहू शकतो। या ठिकाणी राजू पारवे जे आहेत ते या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहे, ते मतदान करीत आहे। आपण दृश्य जर बघितलं तर सहकुटुंब ते देखील आहे आणि जी24 तासची टीम या ठिकाणी आहे। एकंदरीत चित्र बघितलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सकाळपासूनच या ठिकाणी मतदान केंद्रावर जे आहे ते मोठी रांग लागलेली बघायला मिळते। एकंदरीत विचार केला तर विदर्भाचा पारा जो आहे तो जवळपास 40 ते 41च्या घरात असतो, त्यामुळे उन्हीचं तापमान मोठ्या प्रमाणात असते आणि त्या तापमानामुळे कदाचित पहिल्या टप्प्यात आणि सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं यासाठी प्रशासनाने देखील जय्यत तयारी जी आहे ते तयारी केलेली आहे। तशा पद्धतीचा पेंडॉल देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलीस देखील सकाळपासूनच या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे। महायुतीचे जे उमेदवार आहे राजू पारवे हे सहकुटुंब या ठिकाणी आलेले आहे। आपण थेट जर दृश्य बघितलं तर आपण हे बघा पहिले उमेदवार आहे दाखल झालेले आहेत, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सकाळीच उमेदवार आपला मतदानाचा हक्क बजावतात आणि त्यानंतर मतदारसंघाचा दौरा करतात असं एकंदरीत चित्र असतं। या सर्व राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष कायम आहे।